बुलढाणा जिल्हा पोलीस भरती 2016. प्रश्न क्रमांक 1. भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषविले? तर यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क. डॉक्टर झाकीर हुसेन, ड. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. तर यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बरोबर उत्तर आहे. यांनी सलग 2 वेळेस राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. 2 वेळेस राष्ट्रपती भारताचे राहिलेले आहेत. इथे तुम्हाला नंबर 1 ला दिसत असेल. यावरती मागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही माझी पाहिली असेल तर त्यामध्ये राजेंद्र प्रसादांवरती वेगळा प्रश्न होता की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, असा प्रश्न होता. त्यानंतर आज त्यालाच फिरवून दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर प्रश्न एकमेकांना मिळतील जुळते आहेत. त्यामुळे मी प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला जोड स्वरूपात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याचे किती रस्ते असू शकतात, जेणेकरून तुमचं काही राहून जाऊ नये. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 असा त्यांचा जवळजवळ 12 वर्षांचा कार्यकाळ होता. तर सलग 2 वेळेस असाही प्रश्न आला तर तुम्ही यांचं उत्तर टिक करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर 1962 ला 13 मे 1962 ते 13 मे 1967 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी विराजला आहे. तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरती ही क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सध्या करंटमध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की रामनाथ कोविंद 25 जुलै 2017 ला ते राष्ट्रपती झाले भारताचे आणि ते आतापर्यंत करंटमध्ये आतापर्यंत ते 2017 पासून राष्ट्रपती आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि मंत्रिमंडळ. तर यापैकी मित्रांनो सरन्यायाधीश यांचा संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये सहभाग किंवा समावेश घेता येणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो राजनाथ सिंह. तर घाबरून जाऊ नका. हे प्रश्नपत्रिका 2016 ची आहे, त्यामुळे एक्सप्लेनेशन देताना मी सांगत आहे की राजनाथ सिंह आहे, पण सध्याचे 2020 मध्ये अमित शहा आहे. तर हे तुम्ही विसरू नका. राजनाथ सिंह हे क्वेश्चन पेपर नुसार राजनाथ सिंह आहेत आणि 2020 नुसार अमित शहा. नरेंद्र मोदी तुम्हाला माहीतच आहेत, पंतप्रधान आहेत भारताचे, आणि अरुण जेटली हे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. कृषी वित्तपुरवठा करणारी शिखर बँक कोणती? तर जो आपल्याला कृषी वित्तपुरवठा होतो तो कोणत्या बँकेकडून येतो? तर तो येतो नाबार्ड बँक, महाराष्ट्र बँक, रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तर स्टेट बँक ऑफ इंडिया हे उत्तर नाहीये, नाबार्ड बँक हे बरोबर उत्तर आहे. नाबार्ड बँकेकडून कृषी वित्तपुरवठा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर यामध्ये राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात तर ते कोण असतात? यामध्ये पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. मित्रांनो यामध्ये उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. जर तुम्ही लोकसभा आणि राज्यसभा हे जे यांचे स्पीकर जे म्हणतात आपण की लोकसभेचे स्पीकर असतात जसे की राज्यसभेचे स्पीकर असतात, तर त्या प्रकारे येत आहे. तर यामध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे खासदार निवडून जातात, तर त्यांचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर तुम्हाला जवळजवळ सर्वांना माहीतच असेल. जम्मू काश्मीर, ब. पंजाब, क. सिक्कीम, ड. उत्तर प्रदेश. तर
जम्मू काश्मीर हे बरोबर उत्तर आहे. तर 5 ऑगस्ट रोजी 370 हे आर्टिकल तिथून 370 आणि 35 हे असं आर्टिकल तिथलं हटवण्यात आलं आणि हे राज्य केंद्र सरकारच्या नंतर ताब्यात आलं. आधी हे या राज्यावरती कसलाही कंट्रोल नव्हता देशाचा. तेथे वेगळं कोर्ट असायचं. तिथल्या गव्हर्नमेंटवरती केंद्र सरकारचा कसल्याही प्रकारचा हक्क नव्हता. त्यानंतर 370 आणि 35 हे हटवल्याच्या नंतर हे पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आलं. त्यानंतर याला एक युनियन टेरिटरी बनवण्यात आलं. इथे तुम्ही पाहू शकता हे युनियन टेरिटरी बनवल्याच्या नंतर इथे लेह आणि कारगिल असे हे लडाखचे 2 जिल्हे बनवण्यात आले. लडाख हा पूर्ण भाग लडाखचा आहे. तर हा इथून अर्धा हा भाग अक्साई चीनचा आहे. इथून हा जो भाग आहे इथून हा जो पार्ट दिसतोय थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे इथे मला ड्रॉ करता येत नाही. तर इथून हा जो एवढा भाग आहे हा अक्साई चीनचा आहे. त्यानंतर हा लडाख हा जिल्हा आणि त्यानंतर हा जम्मू काश्मीर हे असे 2 वेगवेगळे सेक्शन बनवण्यात आलेले आहेत. तर लडाख जे आहे जे आपण इथे युनियन टेरिटरी आहे लडाख आणि जम्मू काश्मीर ह्या 2 युनियन टेरिटरी इथे बनवण्यात आल्या. तर लडाखचा पूर्ण एवढ्या रिजन मध्ये मित्रांनो 2च जिल्हे आहेत. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊ शकतो. कारगिल आणि लेह हे 2च जिल्हे लडाख या युनियन टेरिटरी मध्ये आहेत. त्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये हे एवढे जिल्हे येतात. तर यामध्ये हा जो एवढा कट केलेला पार्ट आहे हा पूर्ण POK चा पार्ट आहे. तर हा भारताचाच आहे, पण हा POK मध्ये गेलेला आहे. मतलब मुझफ्फराबाद असेल हाही त्यामध्येच येतो. तर इथून अशी ही लाईन अशी जाते ती. तर हे लक्षात असू द्या, व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समांतर आहे? तर मित्रांनो हा मराठीचा प्रश्न आहे. तर हा आपण मराठी सिरीज मध्ये कव्हर करूयात. मराठीची पण सिरीज मी बनवणार आहे, पण सुरुवातीला GK ला जास्त महत्त्व असल्या कारणानं कारण की GK चे जवळजवळ 40 ते 50 क्वेश्चन हे फक्त GK मधून येतात एका क्वेश्चन पेपरला. मी जवळजवळ आज माझी 5वी प्रश्नपत्रिका आहे. तर 40 क्वेश्चन यामध्ये मी एक्सप्लेन करत आहे. तर हेच 40 प्रश्न सर्वात कमी मला भेटलेले आहेत. तर तुम्ही याच्या आधीच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या, जवळजवळ अमरावतीला 80 प्रश्न GK मधून आले होते. त्यानंतर औरंगाबादला 60 प्रश्न GK चे आले होते. तर त्यामुळे GK आधी कव्हर करतोय, कारण की खूप पसरट असा सेक्शन GK चा. मराठीचं ही सिरीज बनवणार आहे, पण ते नंतर बनवणार आहे. तर GK च्या 100 प्रश्नपत्रिका झाल्या की लगेच मराठीच्या 100 प्रश्नपत्रिका घेऊन येईल मी. प्रश्न क्रमांक 17, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर यामध्ये उत्तर आहे बेसॉल्ट. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, बुलढाणा जिल्ह्यात एकूण विधानसभा मतदारसंघांची संख्या किती? तर यामध्ये 5, 6, 8, 7 असे आहेत ऑप्शन. तर यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याचे असेल तर तुम्हाला माहीतच असेल. तर 7 आहे. 7 विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यात आहेत. तर इथे लोणार सरोवराचा एक भाग दाखवायचा राहून गेलो मी. लोणार सरोवर जर पाहिलं नसेल
तर हे लोणार सरोवर आहे. आत्ताच मागील एका न्यूजमध्ये गुलाबी पाण्याचा रंग झाल्यामुळे हे चर्चेत आलेलं होतं. आंतरराष्ट्रीय न्यूजमध्ये पण याची न्यूज गेली होती की पाणी गुलाबी झालं. तर खूप न्यूज गाजली होती लोणार सरोवर बांधाबद्दल. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी इथेच बघून घ्या. जेव्हा पोलीस होताल तुम्ही तेव्हा मग तिथे जाऊन बघा. खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. हा सॅटेलाइट व्ह्यू तुम्ही बघू शकतात लोणारचा. हे जे आहे इथे हे गाव जे दिसतंय तर हे आपलं लोणार गाव आहे. त्यानंतर लोणार गावाच्या शेजारीच ही इथे सरोवर आहे. तर हा सॅटेलाइट व्ह्यू आहे. जर वरून कोणी बघितलं नसेल तर अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. इथे पाणी कधीच कमी होत नाही असं मी ऐकलेलं आहे. खूप ऐतिहासिक रहस्यमय गोष्टी आहेत लोणारच्या, ज्या तुम्हाला तिथे गेल्यासच समजतील. तर हे बघून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? तर या प्रकल्पाचं नाव आहे आनंद सागर, चोखा सागर, जिगाव प्रकल्प, त्यानंतर नळगंगा सागर. तर यामध्ये चोखा सागर हे त्या प्रकल्पाचं नाव आहे. कोणत्या? देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्ण नदीवरील प्रकल्प. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते कोण? तर हे 2016 साली विचारलं गेलेलं आहे. तर यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जर तुम्हाला 2016च माहीत असेल तर राधाकृष्ण विखे पाटील हे 2016चे विरोधी पक्ष होते, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. नुकतीच संपूर्ण दारूबंदी कोणत्या राज्यात जाहीर करण्यात आली? हे 2016लाच विचारलेलं आहे, सध्याचं नाही. तर बिहार हे राज्य होतं त्यावेळेस 2016 मध्ये संपूर्ण दारूबंदी करण्यात आली होती. पण असं नाही की हा येणार नाही असं प्रश्न नाहीये, प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. किंवा मग या प्रश्नावरून आपल्याला हे तरी समजतं की करंटमध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर प्रश्न क्रमांक 23 यामध्ये पहिलं नागपूर व पुणे, दुसरं औरंगाबाद व मुंबई, त्यानंतर ठाणे व मुंबई आणि नंतर मुंबई व पुणे. बरोबर उत्तर आहे नागपूर व पुणे. नागपूर व पुणे येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. 15 ऑगस्ट 2015 रोजी खालीलपैकी देशातील पहिले संपूर्ण डिजिटल राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले? तर यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. तर यामध्ये केरळ हे राज्य देशातील पहिले संपूर्ण डिजिटल राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? तर त्यावेळेस एकनाथ खडसे हे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सध्याचे ही सांगून देतो, राजेंद्र शिंगणे हे पालकमंत्री आहेत. लक्षात असू द्या, राजेंद्र शिंगणे बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे 2020 मध्ये असलेले पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 76. डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर यामध्ये लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेकॉले, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मिंटो. तर यामध्ये लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. यामध्ये मी मधले क्वेश्चन सोडलेत कारण की तिथे मराठी आणि बुद्धिमत्ता आणि गणिताचे क्वेश्चन आहेत. तर त्याची वेगळी सिरीज जेव्हा मी घेईल त्यावेळेस त्याच्यामध्ये मी कव्हर करून देईल. सध्या जीकेची सिरीज चालू आहे, तर जीकेचेच आपण सुरुवातीला संपूर्ण करणार आहोत. नंतर आपण मॅथ
नंतर रिजनिंग आणि त्यानंतर मग मराठी व्याकरण. प्रश्न क्रमांक 77. कमा व शिकवा ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर बाबासाहेब आंबेडकर, ब महात्मा फुले, क पंजाबराव देशमुख आणि ड कर्मवीर भाऊराव पाटील. तर यामध्ये प्रश्न क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमा व शिकवा या संकल्पनेची म्हणजे ते जनक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, M जोशी, साने गुरुजी, डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर या सर्वांपैकी साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे त्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79. राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना डॅश मध्ये झाली. तर लक्षात असू दे 1969 राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश यांची नियुक्ती केली. तर यामध्ये न्यायमूर्ती फाजल अली, KM पत्रीकर, हृदयनाथ कुंझरू आणि ड राखरू पाटील. तर यामध्ये 80चं उत्तर आहे न्यायमूर्ती फाजल अली हे याचं बरोबर उत्तर आहे. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून फाजल अली यांची नियुक्ती केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर यामध्ये राजाराम मोहन रॉय, ब दादाभाई नौरोजी, क अमर्त्य सेन आणि ड गोपालकृष्ण गोखले. तर यामध्ये लक्षात असू द्या दादाभाई नौरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? तर नाना पाटेकर यांचा मूवी आहे नटसम्राट. तर तुम्ही इथे कन्फ्यूज नका हो. विजय तेंडुलकर, V.वा. शिरवाडकर, पु ल देशपांडे आणि ड नाना पाटेकर. तर यामध्ये V.वा. शिरवाडकर हे बरोबर उत्तर आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक. प्रश्न क्रमांक 83. देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून डॅश हा दिवस पाळला जातो. तर लक्षात असू द्या 21 ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 84. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनर समोर केली? तर यामध्ये ते कमिशन होतं हंटर कमिशन. हंटर कमिशन मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व्हावं असं महात्मा फुले यांनी मांडलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. दुष्काळाच्या प्रश्नावरील तोडफोडीच्या बंडांशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर यामध्ये महात्मा फुले, वीर आगंदे, राजर्षी शाहू महाराज आणि माधवराव बागल. याचं उत्तर आहे महात्मा फुले. लक्षात असू द्या महात्मा फुले. 86. प्रश्न क्रमांक 86. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? तर यामध्ये 5 तास 30 मिनिटं, 5 तास, 4 तास 30 मिनिटं, 4 तास 45 मिनिटं. तर यामध्ये 5 तास 30 मिनिटं हे ग्रीनविच प्रमाण वेळेच्या पुढे आहे. प्रश्न क्रमांक 87. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जर तुम्ही विदर्भातील असाल तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यकच आहे. म्हणजे इतर ठिकाणी आहेत त्यांना मी सांगून देतो. सिंदखेड राजा, ब दुसरबीड,
क देऊळगाव राजा आणि ड मसलापेन. तर यामध्ये दुसरं बीड हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 88 प्रश्न क्रमांक 88, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर लक्षात असू द्या, कोल्हापूर गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया धावते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89, भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? तर यामध्ये रेखावृत्त, अक्षरवृत्त, ऋषीवृत्त, कर्कवृत्त. तर कर्कवृत्त हे बरोबर उत्तर आहे, भारताच्या मध्यातून जाते. तर हीच ती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, कर्कवृत्त रेखा. तर ही जाते. इथे थोडं क्लिअर दिसत नाही तरी मी प्रयत्न करतो दाखवण्याचा. ही 1 नंबरला गुजरात, लक्षात असू द्या, विचारतात गुजरात. त्यानंतर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर इथे छत्तीसगड, त्यानंतर इथे झारखंड, ओडिसा यामध्ये येत नाही. त्यानंतर वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम. इथे क्लिअरली दिसत नाही त्याबद्दल सॉरी. तर कर्कवृत्त हे भारताच्या प्रमुख 8 राज्यांमधून जातं, असाही एक प्रश्न येतो की 8 राज्यांमधून. त्यानंतर हे राज्य विचारले जातात ऑप्शनला की या राज्यातून कोणत्या राज्यातून जात नाही, कोणत्या राज्यातून जातो. तर हे राज्य पण लक्षात असणं गरजेचं आहे. तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल, मिझोरम आणि त्रिपुरा, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे? तर यामध्ये मंगळ, प्लुटो, शनी आणि बुध. यापैकी शनी हा ग्रह असा आहे की ज्याच्या वातावरणाच्या आजूबाजूला अमोनिया, मिथेन व हायड्रोजनचे वायूचे अस्तित्व आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा शनी आहे. तर जी रिंग आहे इथे, गॅस रिंग म्हणतात याला, तर यामध्ये अमोनिया, हायड्रोजन आणि मिथेन वायू यामध्ये आढळतात. अशी ही पूर्ण गॅसेसची रिंग बनलेली आहे. हे वायूचा पूर्ण थर आहे. तर हा शनी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 91, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आली? तर यामध्ये अ थुंबा, ब श्रीहरिकोटा, क तिरुवनंतपुरम आणि ड अहमदाबाद. तर लक्षात ठेवा थुंबा येथे अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92, खालीलपैकी कोणता रोग हवेमार्फत पसरणारा आहे? विषम ज्वर, गोवर, कॉलरा आणि कावीळ. तर यामध्ये ब गोवर हा रोग हवेमार्फत पसरणारा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93, डॅडॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो? तर यामध्ये अ सी व्ही रमन, ब डॉक्टर अब्दुल कलाम, क विक्रम साराभाई, ड जगदीशचंद्र बोस. तर यामध्ये सी व्ही रमन हे बरोबर उत्तर आहे. यांच्या जन्मदिनी विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात येतो. 28 फेब, लक्षात असू द्या, 28 फेब्रुवारी. सी व्ही रमन. सी व्ही रमन यांबद्दल थोडी माहिती सांगतो. सी व्ही रमन यांना 1930 साली फिजिक्समध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 1954 मध्ये यांना सी व्ही रमन यांना भारतरत्न पुरस्कारही भेटलेला आहे. तर या खूप मोठी व्यक्ती लाभलेल्या आहेत देशासाठी. त्यामुळे 28 फेब्रुवारी या दिवशी भारतात विज्ञान दिवस, सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते? मोठा मेंदू, चेतारज्जू, चेतातंतू, लहान मेंदू. तर यामध्ये लहान मेंदूकडून
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम केले जाते. प्रश्न क्रमांक 95. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत डॅश निश्चित करण्यासाठी वापरली जाते. अ. कार्बनची जाडी, ब. कोळशाचे साठे, क. वस्तूचे वय, ड. कार्बनची मात्रा. तर यामध्ये वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग चा वापर केला जातो. जसं की आपण जे अवशेष भेटलेले असतात जुने कोणतेही अवशेष हे कार्बन डेटिंग वरूनच ठरवले जातात की त्यांचं नेमकं वय किती आहे ते त्यावरूनच समजतं. तर अशा प्रकारे कार्बन डेटिंग द्वारे आपण वस्तूचे वय सांगू शकतो. त्यानंतर 96. यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? अ. अस्थि संस्था, ब. उत्सर्ग संस्था, क. चेता संस्था, ड. पचन संस्था. तर यकृत हा अवयव पचन संस्थेशी संबंधित आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे हा लिव्हर म्हणजे यकृतालाच इंग्लिशमध्ये लिव्हर म्हणतात. तर हे लिव्हर हा भाग आहे, आपल्या पचन संस्थेचा हा भाग आहे. त्यानंतर गाल ब्लॅडर हा एक छोटा अवयव. त्यानंतर स्टमक हा स्टमकचा भाग आहे. स्मॉल इंटेस्टाईन ही छोटी आतडी आणि त्यानंतर ही लार्ज इंटेस्टाईन म्हणजे जे आहे हे लार्ज इंटेस्टाईन आहे, मोठी आतडी. त्यानंतर अपेंडिक्स हेही ऐकलं असेल तुम्ही कधी. तर हे अपेंडिक्स हा छोटा भाग आहे जो म्हणजे पूर्ण शरीरामध्ये उपयोगात नसलेला भाग म्हणजे हा अपेंडिक्स असतो. तर हा अपेंडिक्स आहे. तर यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल मराठीमध्ये, हे कसं वर्क करतं, आपली पचन संस्था नेमकी कशी काम करते ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सध्या माहीत असावे, तुम्हाला चित्रीकरणाद्वारे लक्षात ठेवावे म्हणून तुम्हाला इथे सांगतो आहे. प्रश्न क्रमांक 97. जून 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली? यामध्ये आकाश, नाग, ब्रह्मोस आणि अर्जुन. तर यापैकी ब्रह्मोस हे उत्तर नाहीये, आकाश बरोबर उत्तर आहे. आकाश ही 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. तर ही इथे तुम्ही आकाश मिसाईलचं चित्र बघू शकता. तर 15 ऑगस्टच्या परेडच्या दिवशी हे चित्र काढण्यात आले होते. हे अशा प्रकारे ही आकाश मिसाईल आहे. याचं एक्सप्लेनेशन मी दिलं असतं पण आता बराच वेळ होऊन जाईल, त्यासाठी त्याचं जास्त एवढी मधली माहिती पण येणार नाही, त्यामुळे आपण हा विषय इथंच सोडून देऊ. प्रश्न क्रमांक 98. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? तर याला अ. भौतिक बदल, ब. रासायनिक बदल, क. नैसर्गिक बदल, ड. यापैकी नाही. तर नैसर्गिक बदलाशी कन्फ्यूज होऊ नका, रासायनिक बदल हा कारणीभूत आहे दुधाचं दही होण्यास. प्रश्न क्रमांक 99. 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? तर यामध्ये दोघांचाही समावेश आहे, वॉटसन आणि क्रिकचा. वॉटसन आणि क्रिक या दोघांचाही डीएनएची प्रतिकृती शोधण्यामध्ये समावेश आहे. तर प्रश्न क्रमांक 100, शेवटचा प्रश्न आजचा आपला. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीपैकी कोणी मांडला? तर यामध्ये अ. जॉर्ज मंडेल, ब. लॅमार्क, क. चार्ल्स डार्विन आणि ड. यापैकी नाही. तर चार्ल्स डार्विन हे बरोबर उत्तर आहे. यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला. तर मित्रांनो, इथे आपले जवळजवळ 40 प्रश्न बुलढाणा जिल्हा 2016 भरतीचे पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर त्या विषयावरती मला तुम्ही तो विषय सजेस्ट करा कमेंटमध्ये, मी त्यावरती व्हिडिओ बनवून घेऊन येईल.
तर ही अशी जी के सिरीज आहे, तुम्ही ह्याला जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काही प्रश्न असेल तर सांगून द्या. आणि अतिशय फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला ही सवलत देत आहे. तुम्हाला हे फ्रीमध्ये भेटत आहे तुम्हाला. त्यामुळे याचं रेग्युलर तुम्ही रिव्हिजन करा व्यवस्थित. यामध्ये मी जवळजवळ 40 जरी प्रश्न घेतलेले असतील, पण त्या रिलेटेड मी अजून 30 ते 40 क्वेश्चन वेगळे मी तुम्हाला इमेजेसद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की जर तुम्ही 4 प्रश्नपत्रिका या आधीच्या केल्या असतील, तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकमेकांना जोडले गेलेले प्रश्न आहेत. तर याच्या बाहेर तुम्हाला येणार नाहीये जास्त काही. हे प्रश्न एकमेकांना जोडले गेलेले आहेत. तर तिथेच तुम्हाला आता राष्ट्रपती पदावरती जवळजवळ 4 प्रश्नपत्रिकांमध्ये 3 प्रश्न आलेले आहेत, की पहिले राष्ट्रपती कोण होते, त्यानंतर राष्ट्रपती पदक 2 वेळेस कोणी जिंकलं. ते हे एकमेकांना असं जोडलेलं आहे. तर यावेळेस असं येऊ शकतं की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. तर असा हा विषय आहे. तर मी 100 प्रश्नपत्रिका बनवत आहे. त्या पोलीस भरतीच्या एक्झामच्या अगोदर तुम्ही वारंवार याचं 2 ते 3 वेळेस व्हिडिओमध्ये तुम्ही रिव्हिजन करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. थँक यू.